नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। हा DIY सुरू करण्याआधी पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे हा बॉक्स आहे तो आपण पूर्ण फ्लॅट करून घेणार आहोत। कुठला तरी जो कॉर्नर आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। हा जो कार्डबोर्ड आहे तो आता आपण पूर्ण ओपन करून घेणार आहोत। हे जे पीसेस आहेत जे आपण कट करतोय ते कट करून झाल्यानंतर ते पीसेस सुद्धा आपण नंतर या आर्टवर्क मध्ये वापरणार आहोत। आपल्याला जशा फोटो फ्रेम्स असतात तशा पद्धतीचं डिझाइन तयार करायचंय। त्यासाठी मी या कार्डबोर्डच्या आधी स्ट्रिप्स तयार करून घेणार आहे। साधारण 2 सेंटीमीटर ची एक स्ट्रिप मी करतेय, त्यामुळे अशा पद्धतीने पहिल्यांदा मार्किंग करून घ्या। जर जमलं तर साधारण 2 सेंटीमीटरच्या आसपास 2 ते 3 सेंटीमीटर तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता या स्ट्रिप्स। ती मी या 6 व्हर्टिकल स्ट्रिप्स कट करून घेणार आहे। आता मी या आडव्या स्ट्रिप्स कट करून घेणार आहे। त्याचं पण मी 2 सेंटीमीटरच अंतर ठेवलेलं आहे या स्ट्रिप्सचं। सुरुवातीला आपण अशा 3 फ्रेम्स तयार करून घेणार आहोत आणि आडव्या ज्या 2 स्ट्रिप्स आहेत त्या 2 स्ट्रिप्स आपण खालच्या बाजूला ठेवणार आहोत। त्याला आधी मी फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि वरून फक्त आपण अशा पद्धतीने या व्हर्टिकल स्ट्रिप्स ज्या आहेत त्या आपण जस्ट हलक्या हाताने प्रेस करायच्या आहेत। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती आर्ट आणि क्राफ्टचे आधीचे जे व्हिडिओज आहेत ते पण जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। तर अशा पद्धतीने आपल्या 3 फ्रेम्स अशा तयार झालेल्या आहेत। साइड पीसेस होते ते आपण कट करून ठेवले होते, पण त्याचाही वापर आपण करणार आहोत। तर हा एक छोटा पीस मी घेतलेला आहे। अगदी बेसिक सिंपल लीफ पॅटर्न जो असतो ना, तर तो आपण काढणार आहोत आणि त्याच्यानंतर मी कट करून घेणार आहे। हा जो व्हर्टिकल शेप आहे त्याचीच मी अशी स्ट्रिप कट करून घेणार आहे। हा अशा पद्धतीने फुलाचा शेप आपण तयार करून घेणार आहोत आधी। आणि ही जी स्ट्रिप आहे ही मी अगदी हलक्या हाताने थोडीशी अशी वळवून घेणार आहे। ज्या फ्रेम मध्ये आपल्याला हे पेस्ट करायचंय ते आधी घेऊया। खालच्या बाजूनी कार्डबोर्डला मी फेविकॉल लावून घेणार आहे। हा जो फुलाचा आपण देठ तयार केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी फोटो फ्रेम आहे ही पेस्ट करायची आहे। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती शॉर्ट कंटेंट जर तुम्ही बघत नसाल तर आवर्जून बघा। हे चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल। या फ्रेम मध्ये आपण जे डिझाइन केलेलं आहे तेच आपण राईट साइडनी या बाजूला करणार आहोत। की आपल्याला एक ही जी स्ट्रिप आहे ही आधी कट करून घेतल्यानंतर पेन्सिलनी मी थोडीशी अशी रोल करतेय, यानी एक त्याला छान आकार येणार आहे। अशाच अजून काही स्ट्रिप्स मी कट करतेय। आपण उरलेल्या 2 फ्रेम्स मध्ये फ्लोरल पॅटर्न तयार केलेले आहेत, त्यामुळे आता ही जी मधली फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये आपण थोडेसे लीफ पॅटर्न तयार करणार आहोत। डिझाइन बॅलन्स करण्यासाठी मधल्या फ्रेम मध्ये आपण लीफ पॅटर्न तयार करतोय। फ्लोरल पॅटर्न जे तयार केले होते त्याच्यासाठी आपण ज्या पाकळ्या तयार केल्या होत्या त्या थोड्याशा ब्रॉड होत्या। आता आपण लीफ पॅटर्न तयार करतोय त्यामुळे त्या बारीक पानं तयार करणार आहोत, जेणेकरून लक्षात येणार आहे फरक पाकळी मधला आणि पानामधला। 3 पानं मी तयार करून घेतली आहेत आणि आता मी ती कट करतेय। हे जे थोडेसे जे देठ आहेत ते मी वरच्या बाजूनी थोडे आधी कट करतेय, जेणेकरून ही पानं पेस्ट करण्यासाठी सोपं जाईल। त्याच्यामध्ये एक थोडासा अजून डेकोरेटिव्ह लुक ऍड करण्यासाठी म्हणून मी अगदी बारीक अजून काही स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या पण मी जरा पेन्सिलनी रोल करून घेणार आहे। तर आता आपल्या 3ही फ्रेम्स तयार झालेल्या आहेत। सगळ्या फ्रेम्सना एकच कलर देणार आहोत आणि तो म्हणजे ब्लॅक कलर। हा मी ॲक्रेलिक कलर वापरतेय, ब्लॅक ॲक्रेलिक कलर। आपल्याला प्लेनच द्यायचा आहे कलर, त्यामुळे त्याच्यामध्ये काही आपण वेगळं ऍड करणार नाही आहोत। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वॉल हँगिंग क्राफ्ट बघितलेला आहे। माझ्याकडे हे व्हाईट कार्डशीट होतं तर ते मी घेतलेलं आहे। तुम्ही जुना कार्डबोर्ड असेल, कार्डबोर्ड बॉक्स असेल तो देखील तुम्ही वापरू शकता। आणि मी इकडे व्हर्टिकल अशा लाईन्स करून घेतेय। साधारण 5 ते 6 सेंटीमीटरचं मी माप घेतलेलं आहे। तुम्हाला हवी ती साईज घेऊ शकता। पहिल्यांदा मी 4 स्ट्रिप्स करून घेणार आहे। तुम्ही थंबनेल मध्ये बघितले त्याप्रमाणे आपण एक खूप छान अशी खिडकी करणार आहोत। नीट मार्किंग करून घेतल्यानंतर त्या 4 स्ट्रिप्स मी कट करून घेतलेल्या आहेत।
त्याच्यानंतर आता या 4 स्ट्रिप्स ज्या आहेत तर त्या एकावर एक अशा पेस्ट करायच्या आहेत, तर त्यासाठी मी इकडे डबल टेप वापरतेय। हा जो DIY आहे हा थोडासा आपल्याला 3D करायचा आहे, त्यामुळे खिडकीत जसे पडदे असतात तर ते पडदे तयार करण्यासाठी मी हे ब्लू कलरचे इकडे कापड वापरतेय। पहिल्यांदा मी या खिडकीचं माप घेतलं आणि त्यानुसार हे कापड कट करून घेतलं। त्याच्यानंतर या कापडाला असे फोल्ड्स केले जसे आपल्या पडद्यांना असतात तसे, आणि वरच्या साईडला मी एक अशी छोटी तार वापरलेली आहे, तुम्ही दोरीचा देखील वापर करू शकता। त्याच्यानंतर ही जी आपली खिडकी आहे तर या खिडकीला मला वुडन टेक्स्चर द्यायचं आहे। इंटरनेटवरती बरेच असे एक्सपेन्सिव्ह वॉल डेकोर्स मी बघितले की ज्याला खूप छान असं वुडन टेक्स्चर आहे, आणि जशी खरीखुरी आपली खिडकी असते अगदी त्या पद्धतीचे हे होम डेकोर पीस, वॉल डेकोर पीस मी बघितले। पण अर्थात हे सगळे पीसेस खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घर आपण अशा वेगवेगळ्या वस्तूंनी सजवावं, पण मी असा विचार केला की आपण अशा पद्धतीचा घरात ज्या काही वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तू वापरून आणि आपली थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून आपण तशा पद्धतीचा वॉल डेकोर पीस किंवा होम डेकोर आपण जर तयार करू शकलो तर खूप छान होईल। त्यामुळे मी ॲक्रेलिक कलर्स वापरून इकडे वुडन टेक्स्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आता ही खिडकी आपली पेंट करून झालेली आहे। आता आपण मागच्या बाजूनी हा जो पडदा मी इकडे तयार केला आहे मगाशी तो मी आधी अडकून घेणार आहे। त्याच्यानंतर सेंटरपासून मी हा पडदा जो आहे तो मी कट करून घेणार आहे। जसे आपण पडदे फोल्ड करतो त्या पद्धतीने मी इकडे सुद्धा फोल्ड केलेले आहेत। खिडकीच्या बाहेरच्या बाजूचे जे पिलर्स असतात तर ते मी नंतर पेस्ट करून घेतलेले आहेत, आणि अशा पद्धतीने आपली ही युनिक होम डेकोरेशन आयडिया, युनिक वॉल डेकोर आयडिया तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।